नमस्कार सगळ्यांना. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आई योजना नेमकं काय? पण बऱ्याचशा लोकांना समजलेलं नाहीये. मला बरेचसे कॉल आले, मेसेजेस आले. एका वेळेस कॉल चालू असताना बरेचसे कॉल्स त्याच्या मागनं येत होते, पण मी सगळ्यांना रिप्लाय करू शकत नव्हतो. सो त्याबद्दल मी क्षमस्व. म्हणूनच मी दुसरी व्हिडिओ बनवायला घेतली. तुम्हाला नेमकं आई योजना काय ते समजलंच नाही, कारण बऱ्याचशा लोकांनी मला फोन करून विचारलं, हॉटेलवरती लोन होईल का? याच्यावरती लोन होईल का? या सगळ्यावरती लोन होईल का? मुळात आहे ना, आई योजना काय आहे ते मी तुम्हाला स्पष्ट करतो. तर सरकारने ही जी स्कीम आणलेली आहे, ह्यामध्ये कसं आहे, आई योजना म्हणजे हे सरकार तुम्हाला कर्ज देत नाही, हे मी तुम्हाला पहिलं क्लिअर करतो. आई योजना म्हणजे काय आहे, त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही कर्ज घेणार आहात, कर्ज तर तुम्हाला बँक देणार. बँक ज्यावेळेस तुम्हाला कर्ज देते त्यावेळेस तुमच्याकडून व्याज घेते. व्याज ज्यावेळेस तुमच्याकडून बँक घेते त्यावेळेस त्या व्याजाचा परतावा तुम्हाला मिळत नाही. त्या व्याजाचा परतावा देण्याचं काम ही आई योजना करते. एक सिंपल सांगायचं झालं तर एक 15 लाखाचं लोन आहे. 15 लाखाच्या लोनमध्ये तुम्हाला 12% 12% म्हणजे 15 लाखाचं तुम्ही कर्ज घेतलं 18% हिशोबाने, ठीक आहे.